नमस्कार. आज आपण गुळाचा वापर करून लापशी बनवणार आहोत. लापशी बनवताना काय होतं, कधी-कधी ही लापशी मोकळी होते, सुटसुटीत होते आणि कोरडी होते. त्याच्यामुळे फारशी खायला कोणाला आवडत नाही. तर ही लापशी योग्य प्रमाणात बनवली तर छान अगदी प्रसादासारखीच लापशी तयार होते. तर आज आपण योग्य प्रमाण घेऊन ही लापशी बनवणार आहोत. मऊसूत असली तरी दाणेदार अशी ही लापशी तयार होते. तर आज आपण इथे गूळ वापरून लापशी बनवणार आहोत. फ्राय पॅनमध्ये आपण कांदे पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे आपण साजूक तुपाचा वापर केलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आपण 1 मिनिटभर आपण साजूक तुपामध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला ड्रायफ्रूट्स छान आपण परतवून घेणार आहोत. तर एखाद मिनिटभर आपण हे फ्राय पॅनमध्ये आता परतवून झालेले आहेत आणि एका डिशमध्ये आपण आता काढून घेणार आहोत. फ्राय पॅनमध्ये आपण 1 वाटी लापशी म्हणजे गव्हाचा रवा असतो तो आपण परतवून घेणार आहोत. सतत परतवत राहायचं आहे. घरातील कोणत्याही एका वाटीचा अंदाज घेऊन 1 वाटी आपण इथे गव्हाचा रवा घेतलेला आहे म्हणजे लापशी. तर सतत ढवळत राहायचं आहे. अगदी बदामी रंगावर आपण भाजून घेणार आहोत. तर ही लापशी अगदी सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने छान भाजली जाते. तर सतत ढवळत राहा म्हणजे छान असा रंग येतो. रवा हा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे गव्हाचा रवा आहे तो आपण सतत ढवळत राहायचा आहे. इथे पाहू शकता छान असा बदामी रंगावर आपण भाजून झालेला आहे. तर दुसरीकडे आपण ज्या वाटीने गव्हाचा रवा घेतलेला म्हणजे लापशी घेतलेली त्याच वाटीने आपण 3 वाटीभर पाणी उकळून घेतलेलं आहे. पाणी हे उकळूनच घ्यायचं. तर इथे गॅस बंद करा किंवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची पाणी ओतताना, कारण पाणी हे उकळलेलं आहे आणि रवासुद्धा गरम असतो त्याच्यामुळे अंगावर उडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इथे एकतर गॅस बंद करायचा किंवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. गॅस जर बंद केलेला असेल तर इथे आता गॅस चालू करायचा आहे आणि 5 मिनिटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून वाफ देणार आहोत. 5 मिनिटभर आपण झाकण ठेवल्यानंतर इथे पाहू शकता छान असा रवा फुललेला आहे म्हणजे 5 मिनिटामध्ये पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे. 1 वाटी रव्यासाठी म्हणजे जो आपण लापशीचा रवा वापरलेला त्या लापशीच्या रव्यासाठी आपण इथे 3 वाटी पाणी उकळून घेतलेलं आहे. पाणी हे उकळूनच घ्यायचं म्हणजे छान लापशी तयार होते. तर ज्या वाटीने आपण लापशी घेतली त्याच वाटीने 1 वाटी आपण बारीक केलेला गूळ वापरलेला आहे. तर इथे आता गूळ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि गूळ हे बारीक करूनच घ्यायचं म्हणजे प्रमाण व्यवस्थित होतं म्हणजे जास्त पण गोड होत नाही आणि व्यवस्थित अशी गोडसर तयार होते. तर इथे आपण गुळाचा वापर करताना लक्षात ठेवा बारीक करूनच घ्यायचं किंवा तुम्ही पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. तर इथे आता गूळ व्यवस्थित असं आपण लापशीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. गूळ आणि आपण इथे ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे. तर इथे आता गूळ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. गूळ व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर इथे पाहू शकता साधारण अशी पातळ अशी लापशी तयार होते. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ देणार आहोत. तर इथे आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि छान अशी वाफ आलेली आहे आणि इथे पाहू शकता छान अशी आपली ही लापशी तयार झालेली आहे. एकदा ढवळून घेणार आहोत. गूळ छान विरघळलेला आहे आणि एकदा आता लापशी आपण ढवळून घेणार आहोत. लापशी छान मऊसूत असली तरी छान दाणेदार अशी तयार झालेली आहे. लापशी घेताना लक्षात ठेवा 3 प्रकार असतात. एकदम बारीक असते, मीडियम असते आणि एकदम जाड असते. तर इथे आपण मीडियम साईजची लापशी वापरलेली आहे. तर इथे आता वरून आवडत असल्यास तुम्ही वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करू शकता. गोडाचे पदार्थ बनवताना लक्षात ठेवा सगळ्यात शेवटी आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करायचा म्हणजे छान असा स्वाद येतो. तर इथे आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर आपण मिक्स करून झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत. मस्त अशी मऊसूत अशी दाणेदार लापशी तयार झालेली आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने ही लापशी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.